अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महावितरण नागपूर येथे अप्रेंटिस पदाची ज्या भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा जो जाहिरात क्रमांक आहे तो आहे NZPR 54/2025 NZPR 54/2025. यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी किती जागा निघाल्या आहेत ते आपण बघूया. कोपा या ट्रेडसाठी 33 जागा निघाल्यात. IT माहिती तंत्रज्ञान या ट्रेडसाठी 5 जागा निघालेल्या आहेत. वायरमन तारतंत्री या ट्रेडसाठी 44 जागा निघालेल्या आहेत. इलेक्ट्रिशियन वीज तंत्री या ट्रेडसाठी 105 जागा निघालेल्या आहेत. यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपण बघूया. यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI NCVT असणं आवश्यक आहे. यासाठी वयाची जी अट आहे ती काय आपण बघूया. 31 मार्च 2025 पर्यंत तुमचे जे वय आहे ते 18 ते 32 वर्ष असणं आवश्यक आहे. वयामध्ये जी सवलत आहे ती मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे. अप्रेंटिस नोकरीचे जे ठिकाण आहे ते नागपूर आहे. यासाठी कोणत्याही पद्धतीची फी नाही फॉर्म भरण्यासाठी. अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. तर यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोंदणी केल्याची प्रत व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज जो आहे तो दिनांक 5/5/2025 ते 13/5/2025 पर्यंत संबंधित कार्यालयात या ठिकाणी सादर करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आणि डॉक्युमेंटच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह तो तुम्हाला संबंधित कार्यालयात या ठिकाणी सादर करायचा आहे. तुम्हाला अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ती 13/5 आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे ती 11 मे 2025 आहे. 11/5 आहे. म्हणजे 11/5 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 13/5 पर्यंत तुम्हाला त्याचा अर्ज संबंधित कार्यालयात कागदपत्रासहित जमा करायचा आहे. याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण बघूया. याची जी निवड प्रक्रिया जी असणार आहे ती उमेदवाराची जी निवड प्रक्रिया आहे ती SSC व ITI यांच्या गुणांच्या टक्केवारीनुसार अटी शर्तींच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल. म्हणजे तुमच्या 10वीच्या आणि ITIच्या टक्केवारीनुसार जे आहे ते या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस तुमची या ठिकाणी केली जाईल. या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी याची नोटिफिकेशन लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून याचं नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. नोटिफिकेशन संपूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.